नमस्कार, मी मंजुश्री व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर आपली कटाची आमटी रेडी आहे, पुरणपोळी तयार आहे। आता आहे ते कुरकुरीत भज्याची वेळ आणि ती सुद्धा कशी बनवायची ते आपण आता व्हिडिओमध्ये पाहूया। तर सगळ्यात पहिले इथे जे आहे ते मी 3-4 कांदे चिरून घेतले आणि ते पाण्यात टाकले। पाण्यात टाकण्याचं कारण म्हणजे आपल्याला चिरताना डोळ्याला पाणी येऊ नये म्हणून ते पाण्यात टाकून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून पण घ्यायचे। त्यानंतर मी ते उभे कट करून घेतले। तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता। आता आपल्याला यामध्ये अजून काय काय टाकायचं ते पाहूया। तर सगळ्यात पहिले मी 2 मिरच्या घेतल्या आणि त्यासुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल किंवा लहान मुलं जर खात असतील तर मिरच्या तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर मी त्यामध्ये जे आहे ते थोडासा कढीपत्ता आहे तो सुद्धा बारीक चिरून टाकते, त्यामुळे आपल्या भज्याला चव खूप छान येते। आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊया। आपण जे व्हिडिओ बनवतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने असतात आणि त्यामध्ये भरपूर टिप्स पण असतात, त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका। तर आता आपण यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि त्यानंतर आपण लाल तिखट सुद्धा थोडी टाकूया चवीपुरती। त्यानंतर आपण त्यामध्ये जे आहे ते चवीपुरतं मीठ म्हणजे 1 चमच मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये। आणि थोडासा ओवा जो आहे तो मी हातावर बारीक हे करून घेणार आहे, चोळून घेणार आहे, त्यामुळे त्याला वास छान येतो आणि तो सुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊया। आता हे सगळं जे आहे ते आपण छान मिक्स करून घेऊया, म्हणजे कांद्याला जे आहे ते पाणी सुटेल आणि आपल्याला बेसन त्यामध्ये भिजवायला सोपं जाईल। तर ह्या ज्या रेसिपी असतात त्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असतात, त्यामुळे तुम्ही नक्की करून पाहत राहा आणि कशा झाल्या हे कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। तर 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी सुटलं, आता बेसन मिक्स करूया। आता यामध्ये आपण वरून पाणी अजिबात नाही मिक्स करणार आहे, यामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढंच आपण टाकून घेतलेलं आहे। आणि ते मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे छान मी छोटे छोटे भजे टाकलेले आहेत आणि आता ते कमी गॅसवर आपण तळून घेऊया। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही हवं असेल तर तुम्ही नक्की कळवा, म्हणजे मी ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करेल। तर आपले कुरकुरीत भजे अगदी रेडी आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या पद्धतीने नक्की करून पहा, अगदी फटाफट होणाऱ्या रेसिपी आहेत। धन्यवाद पाहिल्याबद्दल। भेटूया नवीन